जिओ पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। ठाकरेंचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग। मंत्री प्रताप सरनाईकांचा दावा, तर तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे कैलास पाटलांवर नजर ठेवणार सरनाईकांचा मिश्किल टोला। शिवसेना शिंदेंचीच आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोक न्यायालयाचा हा निकाल, सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। तर शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच, शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, अदृश्य शक्तीचा वापर करून शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला, सुळेंचा आरोप। कायद्याच्या तरतुदींचं पालन करूनच निर्णय घेतला। आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया, तर अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं हे घटनेविरोधी, संजय राऊतांचा हल्लाबोल। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर घोषणावह नाही, शरद पवारांची टीका। तर चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी झाली, पण त्या सुरूच झाल्या नाहीत। 20 कंपन्यांच्या स्थलांतरावर फडणवीसांचं पवारांना उत्तर। राहुल गांधींकडून मोदींसह इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा अपमान, राहुल गांधींचा छिछोरेपणा अशोभनीय, फडणवीसांची टीका। तर राहुल गांधींचं वर्तन लोकशाहीसाठी गंभीर धोका, राजनाथ सिंहांचाही निशाणा। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री, शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। व्यंग करणार नाही, पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका, आता माफ करतो, पुढे चूक झाल्यास सोडणार नाही, जरांगेंचा बावनकुळेंना इशारा। जरांगे कायदा नसल्यासारखं वागतायत, तर सरकारनंही संवैधानिक तत्वांना हरताळ फासलाय, हाकेंची टीका। तर 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये आंदोलनाचा ओबीसी नेत्यांचा इशारा। अभिजित दिपकेंची उद्यापासून स्कूल ठीक करो मोहीम, शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी। तर शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह, दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंची पुण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, जेनझींमध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद, त्यांच्याकडे फोकस करा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही असं दादा म्हणाले होते, सर्वांची साथ मिळाली तर ही गोष्ट अशक्य नाही। बीडमधील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाषण। दगडूशेठ गणपती मंदिर विस्तारासाठी फरासखाना पोलीस ठाण्याची जागा मिळणार, आमदार हेमंत रासनेंची माहिती। तर दगडूशेठ गणपती मंदिराचं स्थलांतर करा, हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी। क्लस्टर योजनेवरून भाजप सेनेमध्ये वाद, शिंदेंनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं म्हणून गणेश नाईक आज मंत्री, शिंदेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा नाईकांचा प्रयत्न, नरेश मस्केंची टीका। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही, मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट हा शेवटचा दिवस, 18 तारखेपासून कारवाई करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। मुंबईमध्ये गोरेगाव फिल्म सिटीच्या कॅन्टीनवर एफडीएची धाड, तर अन्न सुरक्षेसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन प्रकरणी परवानाही रद्द। तर पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग आणि नाशिकमध्ये झेप्टोच्या आस्थापनेचा परवाना निलंबित। एफडीएची राज्यभरात क्विक कॉमर्स कंपन्यांवरही धडक कारवाई, 14 आस्थापनांचे परवाने निलंबित, 60 आस्थापनांना सुधारणा नोटीस। तर 4 हॉटेल्सचा परवाना निलंबित करत 49 हॉटेल्सला एफडीएकडून सुधारणा नोटीस। गडचिरोलीमधील सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल, 2 आठवड्यांमध्ये सविस्तर अहवाल देण्यासंदर्भात मुख्य सचिवांना नोटीस। या प्रकरणी सर्पदंश झालेल्या 2 विद्यार्थिनींना डिस्चार्ज तारखेवर रुग्णालयात उपचार। साईबाबांवरील दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधातील मंदिर संस्थांच्या लढ्याला यश, संबंधित व्हिडिओ लेख 23 तासात हटवण्याचेही आदेश। दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानंतर जीएसीचा हा निर्णय।